माझ्या दादांच्या अनेक आठवणी आहेत. 2004ची लोकसभेची निवडणूक मी लढलो आणि खूप कमी मतानं मी पराभूत झालो आणि मला वाटतं त्या निवडणुकीनंतर एक महिन्याभरातच मी दादांना भेटण्यासाठी आलो होतो, कारण मी सगळीकडं माझे आभार दौरे सुरू होते आणि आभारासाठी मी त्यांच्या घरी इथं आलो होतो आणि त्यांनी मला सांगितलं होतं की ह्याच्यात पराभूत झाला म्हणून निराश होऊ नको. जसं महादेवराव माडिक साहेब आमचे नेहमी सांगतात निराश होऊ नको, तसं दादांनी सांगितलं आणि मला दिसतंय म्हणले, म्हणजे मला दूरदृष्टी आहे की लवकरच तू खासदार होणार, त्यामुळे या प्रवाहातून बाहेर पडू नकोस. आणि तसंच झालं. आम्ही या प्रवाहात राहिलो. 2009ला शक्य झालं नाही, परंतु 2014ला मी लोकसभेमध्ये कोल्हापूरमध्ये निवडून गेलो आणि निवडून गेल्यावरसुद्धा मी दादांना भेटायला आलो होतो, आभार मानायला आलो होतो आणि अनेक वेळा भेट व्हायची. मी आमच्या काही कार्यक्रमानिमित्त पत्रिका द्यायला मी त्यांना भेटायचं. मध्यंतरी अलीकडंच मला वाटतं ते 2-3-4 महिन्यापूर्वी विमानात आम्ही दोघं एकत्र होतो आणि गप्पा मारत आम्ही विमानातून कोल्हापूर ते मुंबई गेलो होतो. ते एवढी मेमरी शार्प होती की म्हणजे सगळ्या जुन्या गोष्टी त्यांना आठवत होत्या. असे महान व्यक्ती आहेत, खूप कमी लोक असे जन्माला येतात आणि त्यांचा जन्म आणि मृत्यूपर्यंतच्या या सगळ्या कालावधीमध्ये खूप मोठं काम समाजासाठी ते केलेलं आहे आणि त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी परमेश्वरचरणी प्रार्थना.